नवीन संघर्षाला मैदानामध्ये सुरुवात होत आहे आणि दरम्यान माननीय श्री प्रेमनाथ बाळाराम म्हात्रे साहेब माजी सभापती भिवंडी पंचायत समिती यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्यांचं मोलाचं सहकार्य देखील आम्हाला मिळालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. ऑनलाईन ही स्पर्धा ते एन्जॉय करतायत. थँक्यू सो मच. दरम्यान सामन्याला सुरुवात व्हाईट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज त्रिशूल ठाकरेनं. ठाकरे कंपनी तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे बरेचसे ठाकरे आहेत. सलामीचे फलंदाज दीपक ठाकरे आणि भावेश ठाकरे, गोलंदाज त्रिशूल ठाकरे. अतिशय जोरदार लॉफ्टेड फटका खेळायचा होता, समोरच्या बाजूनं ड्राईव्ह करायचा होता खरं तर, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलीही गाठभेट झाली नाही आहे. फलंदाजापासून थोडासा चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये जरूर यश मिळताना दिसते गोलंदाजाला. हा बॉल डॉट निघून गेलाय. संधी होती फलंदाजाकडे, मात्र संपर्क बनवता आला नाही. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला संपर्क चेंडू आणि बॅटमध्ये प्रयत्न देखील तेवढाच अफलातून होता लॉंग ऑफच्या फिल्डरचा, मात्र बॉल त्याला बीट करून सीमा पार. हाताला लागल्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सूरज शेलारचा चांगला प्रयत्न होता. आणखी एक मोठा फटका. यावेळेस फिल्डरला संधीच मिळणार नाहीये. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. दणदणीत षटकार. फलंदाज दीपक पहिल्याच बॉल पासून पेटून उठलाय आणि समोरच्या बाजूनं घणाघाती प्रहार करताना दिसतोय. त्रिशूल ठाकरेवर आक्रमण करण्यात आलंय. धावसंख्या बिनबाद 13. अतिशय धमाकेदार सुरुवात या मॅचमध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोळी टीमची. अगदी हाफ वॉलीमध्ये घेऊन लॉफ्ट केला. यावेळेस मात्र जाळ्यात अडकवलंय त्रिशूल ठाकरेनं. लॉंग ऑफला सुरेख झेल. फलंदाज बाद. काय क्रिकेट चालू आहे. पहिल्या बॉलपासून लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न 2 वेळा, त्यामध्ये सक्सेसफुल देखील ठरला फलंदाज. त्रिशूलला देखील माहिती होतं की हा स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजाचा, मात्र जो स्ट्रॉंग झोन असतो तो वीक झोन देखील होऊ शकतो आणि अखेर तेच घडलंय. लॉंग ऑफला त्यामुळेच सुरुवातीपासूनच फिल्डर तैनात करण्यात आला होता. दोन्ही जे संघ आहेत ते एकमेकांचे शेजारी आहेत, एकमेकांचे कच्चे दुवे पक्के दुवे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतील आणि जो गेम प्लॅन बनवलेला होता त्रिशूल ठाकरेनं त्यामध्ये अखेर तो यशस्वी ठरलाय. जरूर त्यासाठी त्याला थोडी किंमत देखील मोजावी लागली. 2 षटकार ठोकले बाद होण्यापूर्वी दीपकनं 12 धावांचं योगदान दिलं. संघाची धावसंख्या 1/13. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय मेघनाथ. सुरुवात आक्रमक पाहायला मिळते आपल्याला आई गावदेवी स्पोर्ट्स कळंबोली टीमकडून. टॉस हारल्यानंतर प्रथम ते बॅटिंग करतायत कोशिंबी संघाच्या विरोधात. पहिल्या फेरीतील हा सामना. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज त्रिशूल ठाकरे अर्थात टायगर. यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. स्वेअर चेंडू आहे. पंचांचा वाईटचा इशारा येईल. धावसंख्येत येथे भर पडते. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. एक योग्य निर्णय पंचांचा. फलंदाजाला देखील तेथे फटका खेळण्याचा मोह आवरता आला नव्हता, कारण विड्थ होती. यावेळेस स्विचिटचा वापर केलाय. व्हॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय मेघनाथ. इट्स गॉन फॉर अ 6. मजा आली हा शॉट बघून. जणू काही डावखोऱ्या फलंदाजाने हुक शॉट खेळला असावा अशा प्रकारचं चित्र होतं. खूप चांगलं येथे टायमिंग देखील पाहायला मिळालं. डीप बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा अगदी सहज क्लिअर करत असताना फलंदाज मेघनाथ मजबूत फलंदाज आहे, चांगली त्याची हाईट आहे आणि काय फटका सजवलाय. 3रा षटकार आलाय या ओव्हरमधला. चांगला बॉल होता. यावेळेस हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय वायडिश मिड विकेटकडे. सेन्सिबल फलंदाजी. चांगल्या बॉलला सन्मान देऊन सिंगल घेतली गेली आहे आणि याचबरोबर हे पहिलं षटक समाप्त होतंय. अतिशय धुवाधार सुरुवात पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी कळंबोली टीमकडून. धावसंख्या 1/21. आज अक्षरशः धावांचा पाऊस पडताना दिसतोय आपल्याला या
लाभखुर्दच्या वाघोबा क्रीडा नगरीमध्ये पहिल्या 2 दिवसांचा जो खेळ आपण बघितला होता, फार क्वचित सामन्यांमध्ये आपण जास्त धावा बघितल्या होत्या. नाहीतर 3 षटकांमध्ये 25-30 धावा देखील रेअरली बघायला मिळत होत्या. परंतु आज जे संघ खेळतायत त्यांच्याकडे जी बॅटिंगची क्वालिटी आहे ती फार वेगळी आहे. विशेषतः आदित्य स्पोर्ट्स पडगा संघाला या अगोदरच्या सामन्यांमध्ये आपण बघितलं, एक मॅचमध्ये त्यांनी 61 धावा बनवल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 56 धावांपर्यंत त्यांनी मजल मारली आणि आता या मॅचमध्ये कळंबोली टीमनं चांगली सुरुवात केली आहे. त्रिशूल ठाकरेचा खरपूस समाचार घेण्यात आला पहिल्याच ओव्हरमध्ये. तब्बल 3 षटकार, 2 दीपक ठाकरेच्या बॅटमधून आणि 1 मेघनाथच्या बॅटमधून. भावेश ठाकरे सलामीला आलेला आहे, परंतु एकही चेंडू खेळण्याची संधी आत्तापर्यंत त्याला मिळालेली नाही. अजूनही तो नॉन स्ट्रायकर्स एंडला उभा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन षटकाला सुरुवात करेल ऋतिक ठाकरे. कोशिंबी संघ पडगा टेनिस क्रिकेटमधील एक खूप चांगला संघ आहे, मात्र कळंबोली टीम त्यांच्या विरोधात एक मोठं चॅलेंज घेऊन आलेले आहे. जोरदार अपील लेग बिफोरसाठी, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज मेघनाथनं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये देखील आला. अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जो होतोय त्यामुळेच चेंडू थोडासा आतमध्ये आला होता आणि पंचांच्या मनामध्ये थोडी शंका होती, कदाचित चेंडू लेग स्टिकला मिस करून गेला असता, त्यामुळेच पंचांनी अपील फेटाळले. परंतु चांगल्या बॉलनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज ऋतिकनं. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस फ्रंट फुटला येत असताना ड्राईव्ह करायचा होता, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही आहे. जागा बनवली होती आणि त्यानंतर फ्रंटफूट पुढे काढत असताना इनसाईड आउट खरं तर खेळण्याचा प्रयत्न, परंतु खूप जास्त चेंडूपासून दूर निघून गेला होता फलंदाज. पावलांचा वापर, सुरेख ड्राईव्ह. यावेळेस फिल्डरला बीट केलंय. व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट ड्राईव्ह फॉर 4. लवली शॉट. काय सुंदर पदलालित्य होतं. अगदी चेंडू वरपिच बनवून ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर गोलंदाज देतोय. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय मेघनाथचा. मोठ्या विकेटचं पतन. धावसंख्या 2 बाद 25. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत सुरुवातीपासूनच. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या, 1 गडी बाद झाला होता. या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात ऋतिकनं केली आहे. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर एक सुंदर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आपण बघितला 4 धावांसाठी मेघनाथच्या बॅटमधून आणि पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त. चुकीच्या फटक्याची निवड केली. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. नवीन बॅट्समन संकेत. यावेळेस चिपकेला बॉल हवेत आहे, परंतु फिल्डर थोडासा दूर आहे. लॉंग ऑफला फिल्डर जोपर्यंत चेंडू फील्ड करेल 1 धाव घेण्याची संधी मिळते. आकाशला बघतोय आपण लॉंग ऑफच्या दिशेनं. सिंगलच्या मदतीनं स्वतःचं अकाउंट संकेतनं ओपन केलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वर. चांगल्या धावसंख्येकडे इथे वाटचाल सुरू आहे आई गावदेवी कळंबोली संघाची. यानंतरचा सामना असेल जयगणेश वाफाळे ए विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉससाठी यायचं आहे. यावेळेस वेट करत असताना चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. स्लोवर डिलिव्हरी होती. खूप लवकर पिक केली होती भावेशनं. फटका देखील खूप सुंदर पाहायला मिळाला, मात्र गॅप शोधता आला नाही. फक्त 1 धाव मिळते आणि याचबरोबर हे षटक समाप्त होतंय. अप्रतिम गोलंदाजी. ऋतिकचं कौतुक करावं लागेल. जेव्हा तो गोलंदाजीला आला तेव्हा त्याच्यावर प्रेशर होतं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा फलंदाजांनी कुठल्या होत्या, पण या षटकामध्ये फक्त 6 धावा ऋतिक ठाकरेनं खर्च केल्या आणि एक महत्त्वाचा गडी देखील त्याने बाद केला. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2 बाद 27. धावा बनवण्याचा जो वेग आहे प्रतिषटक जी सरासरी आहे ती 13.50 आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 13 किंवा 14 धावा आल्या तर 40 किंवा 41 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळतील, जो एक फार चांगला स्कोर असणार आहे. खरं तर प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले ऑलराऊंडर्स आहेत. त्रिशूल ठाकरे किंग ऑफ रिंग म्हणून त्याला संबोधलं जातं. पॉवर प्लेमध्ये अतिशय घातक फलंदाज आहे त्रिशूल ठाकरे टायगर.
त्याचप्रमाणे ऋतिक देखील एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहे. सूरज असेल जे चांगली फटकेबाजी करू शकतात. कळंबोली संघाच्या कॅप्टनला आणि त्यांच्या खेळाडूंना देखील या गोष्टीची जाण असेल, त्यामुळेच त्यांनी फार जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकामध्ये तर पूर्णपणे फ्रंटफुटला कळंबोली टीम बघायला मिळत होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने कमबॅक केलं. नवीन षटकात सुरुवात करतोय ओम. ओमचा पहिला बॉल स्वेर आहे, नो बॉल. अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची पिचिंग. नो बॉल. नो बॉल टाकणं म्हणजे एखादा गुन्हा करण्यासारखं आहे आधुनिक क्रिकेटमध्ये, मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये, कारण पुढच्या बॉलवर शिक्षा दिली जाते गोलंदाजाला फ्री हिटच्या रूपात. फ्री हिट खेळण्याची संधी असेल भावेशकडे. भावेशने एकच चेंडूचा सामना केलाय, हा दुसरा चेंडू त्याने फेस केला, परंतु नो बॉल होता. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय, ऑन साइडला उडवलाय, डीप मिड विकेटला फिल्डर येतोय, बॉल खाली, प्रयत्न चांगला, मात्र बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स गॉन फॉर अ 6. फिल्डरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. ओहो, हाताला स्पर्श करून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. भावेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. याआधी देखील पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक असा षटकार आपण बघितला होता, फिल्डरच्या हाताला लागून बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला होता. हा बॉल स्वेअर आहे, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. पंच शहानिशा करतायत की नेमका बॉलची पिचिंग कुठे आहे, क्रीजच्या आतमध्ये आहे की बाहेर आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत शानू कुरेशी. कन्फर्मेशन आपल्यापर्यंत येईल आणि नो बॉलचा इशारा पंचांनी केलाय. हे दुसऱ्यांदा घडलंय या षटकामध्ये. खेळपट्टी छोटी पडते गोलंदाजासाठी. फार जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. येस, चांगला निर्णय पंचांचा. रिप्लेमध्ये देखील ते स्पष्ट होत असताना पुन्हा एकदा फ्री हिटचा इशारा. ओमचा हा बॉल. ओ, आणखी एक फुल टॉस. याआधी देखील फ्री हिट फुल टॉस होता, हा देखील फुल टॉस आणि तोच निकाल येथे पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार. Full toss down the legs and Bhavesh just helped it on its way for a maximum. दुसरा षटकार भावेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या बघता बघता जाऊन पोहोचली 41 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. काय जबरदस्त फटकेबाजी या इनिंग्समध्ये पाहायला मिळते. क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकलंय कळंबोली संघाच्या फलंदाजांनी. सुरुवातीला दीपक, त्यानंतर आपण बघितलं मेघनाथला आणि आता भावेश ठाकरे. ही इज ऑन फायर. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान या ठिकाणी वाफाळे संघाचे उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू सुदर्शन काठोळे यांचं शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर यायचं आहे. जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ खुर्दच्या वतीने आपलं वाघोबा चषक 2022 मध्ये मनपूर्वक स्वागत. गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर. समोरच्या बाजूनं क्लासिक लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. दॅट इज अ ग्रेट शॉट. अनदर 6. आता मला प्रश्न पडलाय, अनेक क्रिकेट रसिकांना प्रश्न पडला असेल की कळंबोली संघ होता तरी कुठे एवढे दिवस. पडगा परिसरामध्ये अनेक स्पर्धा होत असतात, तिकडे मात्र हा संघ मला कधी दिसला नाही खेळताना. यावेळेस ऑन साईडला उडवलाय, उंची जास्त आहे, झेलची शक्यता नाकारता येत नाहीये आणि सुरेख झेल टिपला गेलाय डीप स्क्वेअरिश मिड विकेटकडे. आउटस्टँडिंग झेल आणि एका चांगल्या खेळीचा अंत होतोय. भावेश ठाकरे एक वादळी खेळी साकारल्यानंतर तपच्या दिशेनं निघालाय. बाद होण्यापूर्वी त्याने जोडल्या 19 धावा. संघाची धावसंख्या 47, 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रत्येक बॉलवर घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. याआधीच्या बॉलवर जो षटकार त्याने ठोकला, आय थिंक दॅट वॉज वन ऑफ द बेस्ट स्ट्रोक्स ऑफ द टुर्नामेंट सो फार. जबरदस्त बॅटिंग केल्यानंतर भावेश माघारी परततोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 3 बाद 47.
पहिल्या षटकामध्ये 21 धावा त्रिशूल ठाकरेनं खर्च केल्या. त्यानंतरचं षटक ऋतिकचं अप्रतिम होतं. फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या, एक गडी देखील बाद केला. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 इज जयेश. जयेश पालवी पुढील बॉलचा सामना करतोय. जयेश पालवी, चांगला बॉल आहे, मात्र तेवढाच चांगला फटका. ऑफ ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफला थोडीशी फंबलिंग झाली होती, परंतु चांगली रिकव्हरी देखील लगेच तिथे केली आहे आकाश ठाकरेनं. एकच धाव मिळते. व्हीमध्ये खूप चांगले फटके या संपूर्ण इनिंग्समध्ये पाहायला मिळालेले आहेत. चेंडूच्या मेरिटवर विशेषतः कळंबोली संघाच्या फलंदाजांनी बॅटिंग केलेली आहे. खूप चांगले फलंदाज आहेत, तंत्रशुद्ध बॅटिंग करणारे फलंदाज कळंबोली टीमकडे आहेत, हे पाहायला मिळतंय. यावेळेस चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला होता. हा बॉल मात्र नो बॉल आहे असं पंचांचं मत येत आहे. खेळपट्टीच्या बाहेर फार जास्त गोलंदाजी होते की काय, यावेळेस ओव्हर स्टेपिंग झाली आहे. अगोदरचे 2 नो बॉल जे होते ते खेळपट्टीच्या बाहेर पिचिंग चेंडूची होती, यावेळेस मात्र ओव्हर स्टेपिंग झाली आहे, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. आणि चेंडू देखील खेळपट्टीच्या बाहेरच होता मला असं वाटतंय. फ्री हिट बॉल. ओहो हो, गोलंदाज निराश करतोय ओम. ओमकडे खरं तर जास्त गोलंदाजी करण्याचा अनुभव नाही आहे, अनुभवाची कमतरता जाणवते. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि ह्या अवांतर धावेबरोबरच 50 धावा देखील कंप्लीट होत आहेत आई गावदेवी कळंबोली संघाच्या. 50 अप. फ्री हिट बॉल. हा बॉल थोडा खाली राहिला आहे, ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र बॉल गॅपमधून ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड मॅनच्या मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. नशिबाच्या 4 धावा, लेग बायचा इशारा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळाली या इनिंग्समध्ये. कळंबोली संघाची इनिंग्स समाप्त झाले. एकूण धावसंख्या 54 आणि हा सामना जिंकण्याकरिता 55 धावांचं टार्गेट शिवशक्ती कोशिंबी टीम समोर. चला, टॉससाठी यायचं आहे. आई वज्रेश्वरी निंबवली टीमचे कॅप्टन आणि जय गणेश वाफाळे ए संघाचे कॅप्टन. तर 55 धावांचं टार्गेट आहे कोशिंबी टीम समोर. आपण कोशिंबी टीमच्या इनिंग्सकडे वळणारच आहोत. तत्पूर्वी पुढील सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केली जाणार आहे. जय गणेश वाफाळे ए विरुद्ध आई वज्रेश्वरी निंबवली. एक टेनिस क्रिकेटमधील एक चांगला संघ वाफाळे ए आणि त्यांच्या विरुद्ध भिवंडी ग्रामीण अतिशय दर्जेदार संघ आई वज्रेश्वरी निंबवली. वंजारी साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे. हॅलो, तर दोन्ही संघांचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. वंजारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. एका बाजूला जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ खुर्द आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा चषक असं हे कॉईन आहे. वाघोबा चषक किंवा लाभ खुर्द असा कॉल आपल्याला द्यायचा आहे. सामना 3-3 षटकांचा असेल. सुदर्शन काटोळे येथे कॉल देत आहेत वाफाळे टीमकडून. वाघोबा चषक असा कॉल त्यांनी दिला आहे, परंतु आलेला आहे लाभ खुर्द. तर टॉस निंबवली संघाने जिंकलाय. वंजारी साहेबांचे आभार मी व्यक्त करतोय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. खरं तर ह्या स्पर्धेमध्ये
डिसिजन आपला बॅटिंग. अच्छा, तर बॅटिंग त्यांना करायची आहे. इट्स ओके. काही हरकत नाही आहे. या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांना मी हार्दिक शुभेच्छा देतो या मॅचसाठी, कारण आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. तर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या कॅप्टनचा. जाऊयात आपण चालू असलेल्या मॅचकडे, जिकडे फार मोठं टार्गेट 55 धावांचं शिवशक्ती टीम समोर ठेवण्यात आलं आहे. सुदर्शन काठोळे यांना विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कोशिम्बी के दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर त्रिशूल ठाकरे और उनके साथ ऋतिक ठाकरे. वैसे गेंदबाजी भी की दोनों ने. त्रिशूल का ओवर उतना अच्छा रहा नहीं, उनके ऊपर अटैक किया गया था. पावर प्ले में उन्होंने गेंदबाजी की थी. ऋतिक का ओवर बहुत लाजवाब था, सिर्फ 6 रन दिए थे उन्होंने, एक सफलता भी मिली थी. त्रिशूल ठाकरे और टाइगर किंग ऑफ द रिंग के नाम से जाने जाते हैं. पावर प्ले में ये बहुत सारे चौके जड़ते हैं. कई बार एक ओवर में 3-3, 4-4 चौके लगा चुके हैं. शॉर्ट पिच गेंद से शुरुआत, बढ़िया स्ट्रोक, हुक कर दिया गेंद को और गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर. देखना है 4 या 6, 4 रनों का इशारा. गेंदबाजी का सिलसिला शुरू किया है कलम्बोली टीम की ओर से. सुजीत ने पहली गेंद पटकी हुई थी और ज़्यादा तेज़ भी नहीं थी, काफ़ी समय मिला वहाँ पर क्रीज में पीछे जाने के लिए त्रिशूल ठाकरे को. ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए बहुत अच्छी पोजीशन में आकर हुक किया था. और जैसा कि मैंने बताया कि ये पावर प्ले में बहुत ज़्यादा रन्स बनाते हैं, बहुत खतरनाक बल्लेबाज है पावर प्ले में. किंग ऑफ द रिंग त्रिशूल ठाकरे ने चौके से खाता खुलाए. 3 ओवर में 55 रनों की चुनौती है और उसको देखते हुए निश्चित रूप से इसी तरह की शुरुआत की अपेक्षा थी. रनों की बड़ी इमारत यदि आपको हासिल करनी है तो नींव आपकी मजबूत होनी चाहिए. शुरुआत पर बहुत कुछ निर्भर करेगा. सुजीत एक बार फिर से दाहिने हाथ से ओवर द विकेट और इस बार क्लीन बोल्ड. नीची रही थी गेंद, फिर से शफल करते हुए खेलने का प्रयास. गेंद अंदर, डंडा बाहर और त्रिशूल ठाकरे भी चले मैदान के बाहर. ठाकरे के रूप में शिवशक्ति कोशिम्बी को इस बार भी शायद वो उम्मीद कर रहे थे कि बाउंस रहेगा गेंद में, लेकिन इस बार अपेक्षाकृत ऊपर उठी नहीं गेंद. बहुत तेज़ गेंद थी, टप्पा पड़ने के बाद उसकी गति और तेज़ हुई और इसीलिए जो स्टंप उखाड़ा गया था वो बहुत दूर जाकर भी गिरा था. बढ़िया वापसी सुजीत की. नए बल्लेबाज सूरज शिलार क्रीज पर पहुंचते हुए. डगर बिल्कुल भी आसान नहीं है शिवशक्ति कोशिम्बी टीम के लिए, क्योंकि मात्र 3-3 ओवर का मैच है और उसमें 55 रनों का टारगेट. धुआंधार बल्लेबाजी किए बिना इस टारगेट तक पहुंचा नहीं जा सकता है. सूरज अच्छे स्ट्रोक प्लेयर है. बढ़िया लेंथ, बढ़िया लाइन. इस बार ऑफ स्टंप के बाहर बीट किया. गति है इस गेंदबाज के पास. पहली गेंद जरूर थोड़ी ढीली रही थी, एक तरह से हम कह सकते हैं कि लूजनर से उन्होंने शुरुआत की थी. शॉर्ट भी रही थी गेंद, ज़्यादा तेज़ भी नहीं थी, उस पर चौका आया था, लेकिन उसके बाद अच्छे रिदम में नजर आते हुए गेंदबाज सुजीत. और इस बार ऑफ स्टंप के काफ़ी बाहर बढ़िया विकेट कीपिंग. हालांकि नो बॉल है, लेकिन यहाँ पर विकेट कीपर भावेश की तारीफ करनी होगी. निश्चित रूप से उन्होंने कुछ रन्स बचाए हैं. अगली गेंद फ्री हिट रहेगी. इसके बाद होने वाले मैचेस इस तरह से रहेंगे. अगला मैच जय गणेश वाफाले ए और आई वज्रेश्वरी निंबवली के बीच में. उसके बाद आवाज़ बिनार और स्टार 11 तलवली के बीच में महार का. अच्छे पोजीशन में आकर खेला, लेकिन सीधे फील्डर के पास. बढ़िया कैच, लेकिन फ्री हिट गेंद है. फ्री हिट गेंद है. पिछली गेंद नो बॉल थी और बल्लेबाजों को पता था कि ये फ्री हिट गेंद है. हालांकि कैच अच्छा लपका गया था, लेकिन विकेट मिलने वाला नहीं है. स्टार 11 तलवली टीम का भी यहाँ पर आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है.
खिजर रईस, वकास रईस, इन भाइयों को हम खेलते हुए देखेंगे। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 6 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 49 रनों की ज़रूरत है, मात्र 14 गेंदें शेष। इस बार लेग स्टंप के थोड़ा बाहर रखा था, वाइड है। अतिरिक्त रन जरूर खर्च किए जा रहे हैं। आवश्यक रन रेट 18 के भी ऊपर है और पहले ओवर में तेज गति से रन्स आना बहुत ज़रूरी है, नहीं तो फिर नॉन पावर प्ले ओवर्स में बहुत ज़्यादा दबाव बन जाएगा। दबाव तो शुरुआत से ही है बल्लेबाजों पर। पहला झटका भी काफ़ी जल्दी लगा है कोशिम्बी टीम को। इस बार आगे निकले थे, फिर से लेग स्टंप के बाहर, एक और वाइड। ऋतिक एक ऐसे खिलाड़ी है जो लगातार बड़े शॉट्स खेल सकते हैं। छोटे कद के खिलाड़ी है लेकिन बड़े स्ट्रोक खेलने में माहिर। तीसरे अंपायर को मैदान में बुलाया जा रहा है क्योंकि गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर ऑब्जेक्शन लिया गया है बल्लेबाजों द्वारा। देखिए, थ्रो गेंदबाजी अलाउ नहीं है इस टूर्नामेंट में। यदि थ्रो गेंदबाजी करते हुए किसी गेंदबाज को पकड़ा जाता है तो उस टीम को 3 रनों की पेनल्टी भी है और पूरे टूर्नामेंट में वो गेंदबाज आगे गेंदबाजी नहीं कर सकता है। अभी तक बहुत अच्छा फेयर क्रिकेट पूरे टूर्नामेंट में हुआ है, तो आगे भी हम यही उम्मीद करते हैं सभी खिलाड़ियों से, सभी टीमों से कि फेयर क्रिकेट ही खेले। सभी टीमें अपनी ही टीमें हैं, यहाँ पर किसी के साथ भेदभाव होने वाला नहीं है, लेकिन खिलाड़ियों की भी ये जिम्मेदारी है कि फेयर क्रिकेट खेले। स्कोर इस समय 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पहले ओवर में अभी भी 2 गेंदें शेष है। थोड़ा सा लंबा चल रहा है सुजीत का ओवर। और इस बार ठीक तरह से खेल नहीं पाए, बल्ले का अंदरूनी किनारा। दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर और विकेट का पतन। तालमेल की कमी नजर आई। दूसरे विकेट का पतन होता हुआ कोशिम्बी टीम बैकफुट पर 8 पर 2। अब समीकरण 13 गेंदों में 47 रनों की आवश्यकता है। बहुत ही कठिन चुनौती। पहले बैटिंग करते हुए इस विकेट पर यदि आप 35-40 रन या फिर उससे ज़्यादा स्कोर बनाते हो तो निश्चित रूप से आपके जीतने के चांसेस काफ़ी बढ़ जाते हैं। नए बैट्समैन भाई ठाकरे, इस बार मिस टाइम पुल शॉट और आसान सा कैच। एक और विकेट धराशायी। ऋतिक भी लौटते हुए पेविलियन की राह पर। रनों का जो लक्ष्य है उसको यहाँ पर चेज करना काफ़ी मुश्किल नज़र आ रहा है और बड़े स्कोर का पीछा करते हुए पूरी तरह से पारी चरमराती हुई इस मुकाबले में शिव शक्ति कोशिम्बी की 8 पर 3। नए बल्लेबाज आकाश ठाकरे, दोनों भी नए बल्लेबाज अब क्रीज पर है, भाई ठाकरे और आकाश ठाकरे। बचे हुए 2 ओवर्स में 47 रनों की आवश्यकता है। इस समय आदित्य स्पोर्ट्स पड़गा टीम के स्पॉन्सर कुरुंद के माजी सरपंच सन्माननीय सचिन पाटिल साहब हमारे साथ जुड़े हुए हैं ऑनलाइन, इस टूर्नामेंट का लुत्फ उठा रहे हैं। उन्होंने हार्दिक शुभकामनाएं भेजी है और आज उनकी टीम ने भी बढ़िया कार्य किया है। 2 मैचेस आदित्य स्पोर्ट्स ने जीते हैं। समय का ख्याल रखें प्लीज़। देखिए, 3 ओवर्स आपको 15 मिनट के भीतर ही पूरे करने हैं। पहले ओवर का खेल समाप्त हुआ है। नया ओवर लेकर दीपक ठाकरे सलामी बल्लेबाज के रूप में इनको खेलते हुए हमने देखा और पहले ही ओवर में 2 बेहतरीन लॉफ्टेड ऑफ ड्राइव उन्होंने खेले थे, 2 छक्के लगाए थे त्रिशूल के खिलाफ। हालांकि बहुत लंबी पारी नहीं खेल पाए लेकिन बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, अच्छे हरफन वाला खिलाड़ी दीपक। इस ओवर की पहली गेंद तेज तर्रार गेंद लेकिन लेग स्टंप के बाहर है, वाइड। अभी तक का जो खेल हुआ है वो पूरी तरह से हम कह सकते हैं कि कलम्बोली टीम के पक्ष में रहा है।
लेकिन गेंदबाजी में ये थोड़ी समस्या रही है। पिछले ओवर में भी 2 वाइड गेंदें देखने को मिली थी, एक नो बॉल भी की थी सुजीत ने। दीपक ने भी वाइड्स के साथ शुरुआत की है, तो अतिरिक्त रनों पर थोड़ा सा यहाँ पर रोक लगाना होगा। इस बार ऊंचा उठा दिया है, गेंद को तान दिया है आसमान में। बढ़िया एफर्ट, गजब का एफर्ट। डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री लाइन के नज़दीक। पहले ऐसे लगा कि 6 रन मिलेंगे, लेकिन लाजवाब कोशिश। देखना है, अंपायर ने तीसरे अंपायर से पूछा है, रिप्ले में यदि स्पष्ट होता है तो ज़रूर वो निर्णय लिया जाएगा, नहीं तो फिर ऑन फील्ड अंपायर का जो भी निर्णय रहेगा वो फाइनल होगा। तो यहाँ पर टेक्नोलॉजी है, उसका इस्तेमाल ज़रूर किया जा रहा है। और क्या कमाल का ये एफर्ट है मेघनाथ का, क्लीन सेव। एक ही रन मिलेगा। भाई ने जब स्ट्रोक खेला उनको लगा था कि 6 रन मिलेंगे, लेकिन एक ही रन पर संतुष्ट होना पड़ा है। 5 रन बचाए मेघनाथ ने। गजब की फील्डिंग। फिर से गेंद हवा में है, इस बार मिस टाइम स्ट्रोक है। आसान सा कैच वाइडिश लॉन्ग ऑन पर। चौथे विकेट का पतन। थैंक यू डीजे। भावेश उर्फ गोलू, आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच की तरफ आना है। भावेश, मैच बिल्कुल एक तरफा होता हुआ। हालांकि शिव शक्ति कौशिम्बी टीम जो है वो ज़्यादा रेगुलर खेलने वाली टीम है, उनसे उम्मीद ये थी कि अच्छा प्रदर्शन करेंगे, लेकिन कलम्बोली टीम ने सभी को चौंका दिया है अपने खेल से। गजब का प्रदर्शन उनके खिलाड़ियों द्वारा। अच्छा टीम एफर्ट, बल्लेबाजी भी बढ़िया और गेंदबाज भी अपना काम बखूबी से निभाते हुए। शानदार गेंद, तेज तर्रार गेंद थी, फुलर लेन, पूरी तरह से बीट किया आकाश, बल्कि नए बैट्समैन रमेश को। नौ गेंदों का खेल मात्र बचा है, 45 रन चाहिए। इस बार थोड़ा अतिरिक्त उछाल था, एक और बेहतरीन गेंद। मज़ा आ रहा है खेल देखते हुए यहाँ पर कलम्बोली टीम का। जिस तरह का एग्रेशन भी उनके खिलाड़ी दिखा रहे हैं, खास तौर पर खेल में एग्रेशन, गेंद और बल्ले के साथ जो एग्रेशन होना चाहिए आपके पास, वो उन्होंने दिखाया है। वैसे काफ़ी शांत स्वभाव के खिलाड़ी नज़र आ रहे हैं। ये नवा में बढ़िया कैच पॉइंट पर, जहां खेलना चाहते थे वहां खेल नहीं पाए, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे और एक और विकेट का पतन। इस ओवर में गिरने वाला ये दूसरा विकेट और कुल मिलाकर 5वें विकेट का पतन हुआ है। पूरी तरह से दुर्दशा होती हुई शिव शक्ति कौशिम्बी टीम की। 10 पर 5। फिर से ऑफ स्टंप के करीब रखा, जोरदार अपील हो रही है कॉट बिहाइंड के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। बल्ले के काफी करीब से गेंद निकल गई थी विकेट कीपर के पास। टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी गेंद, ओ अंदरूनी किनारे को बीट किया और स्टंप्स के भी थोड़ी ऊपर से निकल गई थी। बहुत खतरनाक गेंद थी, बाल बाल बच गए बैट्समैन। केवल औपचारिकता शेष है। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 10 रन 5 विकेटों के नुकसान पर। आखिरी ओवर में 45 रनों की जरूरत। स्पीड अप करना है प्लीज, कलम्बोली टीम के कैप्टन खेल को स्पीड अप करें। यश वंजारी, आपको भी आना है मंच की तरफ। यश वंजारी, so only formalities are left in this game. I Gaudevi Sports Kalomboli on the brink of victory here. Oh, that's been pulled away. What a great shot by Bhai Thakre. That's gone for a 6. Daddy, mummy. भाई ठाकरे कमाल के टच में नजर आ रहे हैं। पहले भी उन्होंने उस दिशा में एक बड़ा प्रहार किया था, लेकिन वो छक्का बचाया गया था।
इस बार भी बढ़िया स्ट्रोक, टाइमिंग उनकी देखते ही बनती है। छोटी गेंद थी, बहुत जल्दी उसको परख लिया था और बैकफुट पर जाकर पुल किया डिप स्क्वायर लेग के ऊपर से। हालांकि काफ़ी देर हो गई है, इस तरह के स्ट्रोक्स ओपनर्स से अपेक्षित थे। पावर प्ले में यदि बड़े हिट्स आते, 15-20 रन आते पहले ओवर में, तो ज़रूर एक मौका बन सकता था कोशिम्बी टीम के पास, लेकिन अब बहुत मुश्किल है। लगभग असंभव इस बार ऑफ स्टंप के बाहर रखा और किनारा लेकर गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। विकेट का पतन होता हुआ कॉट बिहाइंड के रूप में आउट होते हुए भाई ठाकरे। विकेटों का एक तरह से पतझड़ देखने को मिल रहा है। जैसे पतझड़ में हम देखते हैं ना, पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं एक के बाद एक, वैसे विकेट्स यहाँ पर एक के बाद एक गिरते हुए 6 खिलाड़ी आउट हो चुके हैं। स्कोर है 16 रन। इस बार गेंद को जाने दिया नए बल्लेबाज ने। आज हालांकि ये कुल मिलाकर चौथा मैच है, लेकिन 3 मैचेस तो लगभग एक तरफा हुए हैं और तीनों मैचेस में 50+ टोटल बनाया गया। ये एक वजह आप कह सकते हो, चेस करना यहाँ पर बहुत मुश्किल है। लेकिन एक मुकाबला काफ़ी रोमांचक हुआ था बाबा स्पोर्ट्स केले और आई गावदेवी वडौली के बीच में। वडौली बी टीम ने उस मैच में 29 रन मात्र बनाए थे 3 ओवर में, लेकिन उसके बावजूद भी वो रन उन्होंने डिफेंड किए। अच्छी गेंदबाजी उनके गेंदबाजों ने की थी। इस बार प्ले एंड मिस। आखिरी गेंद, मेघनाथ गेंदबाज, बेहतरीन स्ट्रेट ड्राइव, लेकिन सामने खिलाड़ी है और इसके साथ ही मुकाबला समाप्त होता हुआ। मैच को बहुत आसानी के साथ जीत लिया है, बहुत ही बड़े अंतर के साथ ये मैच जीता है आई गावदेवी स्पोर्ट्स कलम्बोली टीम ने। मेनी कॉन्ग्रेचुलेशंस टीम कलम्बोली एंड हार्ड लक टीम शिव शक्ति कोशिम्बी। नीवी नीवी आंखों को झुका के रख ले।